इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारा आम आदमी पार्टी पक्ष देखील आता नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे। लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनाची आप पक्षाची बैठक पक्षाच्या सावेडीतील कार्यालयात पार पडली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। हुकुमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार करणार असल्याचे यावेळी बोलताना आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी सांगितले। तसेच निलेश लंके यांचा विजय निश्चित असल्याचेही यावेळी त्यांनी बोलताना नमूद केले। तर लंके यांचे खासदार होणे म्हणजे सर्वसामान्य जनतेचे खासदार होणे अशी भावना यावेळी राणीताई लंके यांनी व्यक्त केली। सर्वसामान्य जनतेला बदल आवश्यक असून हुकुमशाही उलथवून टाकण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे असे यावेळी बोलताना ॲडव्होकेट महेश शिंदे म्हणाले। त्या आगामी काळात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन विरोधकांचा राजकीय आखाड्यात सुपडा साफ केल्याचे काम केले जाईल असे यावेळी बोलताना काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी स्पष्ट केले। यावेळी आप आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। आपले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे माजी आमदार निलेश लंके साहेब यांच्या स्वीकृतीपत्नी आदरणीय आपल्या राणीताई लंके या ठिकाणी आल्यात आणि खरं तर काकासाहेब फार आनंद वाटला की आज देशामध्ये ज्या पद्धतीची लढाई त्या ठिकाणी आपण सगळेजण मिळून लढतोय आणि वज्रमूठ राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी एकत्र करण्याचं काम राहुल गांधीजी असतील, अरविंद केजरीवालजी असतील, महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, अशी राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी सुरू आहे। आम्ही सुद्धा पाहतोय की ज्या पद्धतीनं केंद्र सरकार त्या ठिकाणी ईडीचा गैरवापर करून आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली। एक षडयंत्र रचण्यात आलं की एमपी यांचा जो कायदा आहे ईडीच्या संदर्भातला त्यामध्ये अशी तरतूद अमेंडमेंट करून करण्यात आली की आता तुमच्यावरती आरोप सिद्ध झाल्यानंतर तुरुंगवास वगैरे असं काही नाही। एकदा का तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला आता तुरुंगात राहावं लागेल। म्हणजे ही हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल त्या ठिकाणी दुर्दैवाने होतीये आणि म्हणूनच देशामध्ये ही लढाई काही फक्त म्हणजे मंत्रापैकी नगरमध्ये आपण पाहतो तिथं ही काही नगरची निवडणूक नाहीये, तर ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। आणि जर हुकुमशाही रोखायची असेल तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावरती आपले सगळे नेते, सगळे पक्ष एकत्र आहेत तशाच पद्धतीनं नगर शहर असेल किंवा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल त्या ठिकाणी आपण एकत्र येण्याचं काम करावं लागणार आहे। आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असतात। आम्ही सातत्याने पाहतो की तुम्ही इथले जे काही समाजाचे प्रश्न आहेत, मग ते त्या शहरातल्या महिलांचे प्रश्न असतील, महापालिकेच्या स्तरावरचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, काही मूलभूत सुविधांचे प्रश्न असतील, सातत्यानं आंदोलन करणं, आवाज उठवणं हे काम तुम्ही सातत्याने करत असता। त्यामुळे कुठेतरी एक आज आम आदमी पार्टी सुद्धा या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही सगळे आपल्याकडे पाहतोय। मला हेच अपेक्षा की आपण मगाशी भाषणात त्या ठिकाणी काकासाहेब बोललात की तुम्ही सुद्धा घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी लंके साहेबांचा प्रचार करणार आहे। निश्चितपणे तुमच्या भूमिकेचं मी तमाम महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीनं स्वागत करतो आणि ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे एक या ठिकाणी मी मनोदय व्यक्त करतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो की येणाऱ्या 13 तारखेला मतदान जास्तीत जास्त कसं घडवून आणता येईल त्यासाठी आपल्या सगळ्यांना काम या शहरामध्ये करायचंय आणि 4 जूनला जो निकाल लागणार आहे त्यावेळेला विजयाचा गुलाल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे एवढं बोलतो। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।